म्हणजे आता मार्केटमध्ये आपल्याला सोमवारी कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि ह्या वीकमध्ये मार्केट कसं राहू शकतं. तर एक्झॅक्टली बघा, ज्या पद्धतीने आपण काल प्लॅनिंग केलं होतं त्याच पद्धतीने मार्केटनं आज वर्किंग केलंय. आपण एक्झॅक्टली ज्या ज्या लेवलला मार्केट सांगितलं की रिजेक्शन घेत, त्याच ठिकाणी रिजेक्शन घेतलं आणि तिथूनच मार्केटनं सपोर्ट घेतलाय. एक्झॅक्टली आपण एक सकाळी ग्रुपला एक मेसेज टाकला होता की मार्केट 20,025,020 पासूनच सपोर्ट येण्याचे चान्सेस आहेत. एक्झॅक्टली मार्केट इथून रिव्हर्सच फिरलं आणि ते रिव्हर्सल आपल्या सपोर्ट झोन पासूनच फिरलेला आहे. एक्झॅक्टली न ब्रेक करता तिथूनच मार्केट वरती गेलं आणि तिथून जो आपला 25,483 जे रजिस्ट्रेशन होतं त्याच रजिस्ट्रेशनला मार्केटनं रजिस्ट्रेशन देऊन आपली पुट साईडच्या कंडिशननुसार आपलं सेकंड टार्गेट देऊन तिथून मार्केटनं वन साईड रॅलीमध्ये आपलं टार्गेट अचीव्ह करून 25,020 लाच मार्केट थांबवलं आहे. पण ज्या पद्धतीने प्लॅनिंग केलं त्या पद्धतीने आज तर निफ्टीने आणि बँक निफ्टी चांगल्या पद्धतीने वर्किंग केलं, तर असं सोमवारी पण चांगल्या पद्धतीने वर्किंग करू शकतं. तर आपण पहिला बघूया ह्या वीकमध्ये कसं मार्केट राहू शकते आणि ह्या वीकमध्ये कसं वर्किंग असेल. आता तुम्ही जर वन डेचा जर चार्ट लावला तर वन डेच्या चार्टनुसार असं दर्शन येते की मार्केटमध्ये 26,132 नंतर कंटिन्यू सेलिंग आलेली आणि ती सेलिंग 25,014 पर्यंत म्हणजे एक्झॅक्टली 1,000 पॉईंटची रॅली फक्त कमीत कमी 6 दिवसात आपल्याला इथं दिसून दिसून येते. तर एक्झॅक्टली बघा, आता जी कन्सेप्ट म्हणजे जे या लेवलला 25,014 मार्केट आहे, तर त्याच ठिकाणी ऑलरेडी एक सपोर्ट झोन आहे. म्हणजे हा जो 25,014 आणि 25,020 आहे, हा एक लेवल एक सपोर्ट झोन आहे आणि इथून मार्केट कंटिन्यू अप साईडला कन्वर्ट करण्याचे चान्सेस आहेत. जर समजा ही पण लेवल जर क्रॉस केली तर 24,810 आणि 850 ही पण लेवल एक सपोर्ट झोन आहे. ह्या दरम्यान मार्केट पुलबॅक होण्याचे चान्सेस आहेत आणि ह्या लेवलच्या जर समजा बाय द वर जर खाली गेलं तर एक ऑलमोस्ट मग आपल्याला जर असं मोठं मुवमेंट दिसून येईल. एक्झॅक्टली 24,200 किंवा 24,000 ही पण लेवल ज्या वेळेला 24,800 ब्रेक होईल त्याच वेळेला आपल्याला दिसून येईल. अन्यथा मार्केट माझ्या हिशोबाने फ्लॅट ओपन होऊन एकदम कॉल साईडला कन्वर्ट व्हायला तयार आहे. ऑलरेडी मार्केटनं चांगलाच पुलबॅक दाखवला पण होता, पण आज एखाद्या न्यूज मुळे मार्केट परत रिव्हर्स फिरलेला आहे. पण परत मार्केट पुलबॅक देऊ शकते आणि ह्या वीकमध्ये जर कव्हरिंग होण्याचे चान्सेस आहेत आणि येत्याला मूव ट्रेडिंग पर्यंत मार्केट परत एकदा कव्हरिंग करून आपल्या चांगल्या लेवलला जाण्याचे चान्सेस आहेत. 26,000 किंवा 27,000 लेवल म्हणजे 2025 येऊ पर्यंत आपल्याला ती लेवल दिसण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर आपण बघूया बँक निफ्टीमध्ये बघूया. तर बँक निफ्टी बघा, एक्झॅक्टली बँक निफ्टी 55,000 ह्या लेवलला ऑलमोस्ट टच करता करता रिव्हर्सल फिरला. जसं आपण 55,000 ही लेवल जशी स्ट्रॉंग होते, आता एक्झॅक्टली 54,412 पण बऱ्यापैकी जरा स्ट्रॉंग बनला आणि तिथूनच मार्केट रिव्हर्सल फिरलं. आता हे जे रिव्हर्सल आहे हे रिव्हर्सल कंटिन्यू 50,872 ह्या लेवल पण ते कंटिन्यू राहण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे ऑलमोस्ट आज मार्केटनं 51,386 लेवल टच केलं. तर जो पण 50,844 टच करत नाही तो पण जसं कॉल साईडला जाण्याचे चान्सेस थोडं कमी आहेत. पण निफ्टीन जर फुलबॅक जर अप साईडला दिला तर बँक निफ्टीन परत फुलबॅक अप साईडला देऊ शकते. समजा 51,700 जर क्रॉस केलं तर मग इथून आहे तसं कंटिन्यू रॅली परत आपल्याला फॉल साईडला दिसून येऊ शकते. परत आपण जसं निफ्टीमध्ये प्लॅनिंग केलं तर त्याच पद्धतीने बँक निफ्टीमध्ये पण आपल्याला परत 52,000, 53,000 आणि 54,000 परत लेवल ह्या वीकमध्ये किंवा पुढच्या वीकमध्ये दिसून येऊ शकते. तर एक्झॅक्टली बघा, आता आपण मंडीला विचार करू की मंडीला कसं करायचं आहे. समजा मार्केट जर या ठिकाणी फ्लॅट झालं तर परत आहे तसं कॉलला विचार करू शकतो. पण मार्केटनं जर 24,971 खाली जर गॅप डाऊन ओपन केलं तर मार्केट वन साइड रॅलीमध्ये पुढच्या साईडला कन्वर्ट होऊ शकतं. आणि इथं जर आपल्याला सपोर्ट जर म्हणला तर 24,810 म्हणजे ऑलमोस्ट 971 नंतर 810 म्हणजे 171 पॉईंटची रॅली फक्त आपल्याला पुढच्या साईडला दिसून येऊ शकते. आणि ह्या झोनला आपण कुठेही कॉलला ट्राय करणार नाही. जो पण 24,810 येत नाही तो पण कुठेही तुम्हाला कॉलला बसायचं नाही. वन साइड रॅलीमध्ये आपल्याला पण 24,810 टार्गेट दिसून येऊ शकतं आणि ते पण क्रॉस झालं तर 24,753. आता एक लास्ट लेवल आहे आणि ह्याच्या जर खाली गेला तर ती लेवल आपल्या ग्रुपला येऊन जाईल. पण मार्केट ह्या लेवलच्या खाली जाणे एवढं पण स्वाभाविक शक्य नाही. माझ्या हिशोबाने फ्लॅट ओपन होऊन जाईल आणि परत कॉल साईडला कन्वर्ट करून देऊ शकतो. आता बँक निफ्टीमध्ये बघूया, बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं. बँक निफ्टीमध्ये आपण टाइम फ्रेम यूज करतो 15 मिनिट आणि ते 15 मिनिटांनुसार आपल्या ज्या कंडिशन असतात त्या कंडिशन ऑलरेडी सगळ्या डन केल्या आहेत. आता बघा, बँक निफ्टीमध्ये ज्या ठिकाणी ती बँक निफ्टी 51,386 लेवल आणि 51,386 जर सपोर्ट झोन आहे. 51,300 आणि 51,063 हा दोन्ही सपोर्ट झोन आहेत. म्हणजे एक तर इथून रिव्हर्स फिरेल किंवा इथून रिव्हर्स फिरेल सोमवारी. आणि आपल्याला परत जर रिव्हर्सल फिरलं तर 51,917 नंतर परत 52,200 आणि त्यानंतर 300 आणि त्यानंतर एक्झॅक्टली 700 ही लेवल पण दिसून येण्याचे चान्सेस आहेत. ओके, अशाच प्रिडिक्शनसाठी आपल्या पेजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.